नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर. 16व्या भारत रशिया शिखर परिषदेत ऊर्जा, संरक्षण, अणुऊर्जा या संदर्भातले करार होण्याची शक्यता. जम्मू काश्मीरमधल्या नवनिर्मित केबल पुलाचा संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. जम्मू काश्मीर, हिमाचल आणि पंजाब या तिन्ही राज्यांमध्ये संपर्क सुलभ होणार. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 मार्चला मुंबईत होणार. आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद ए मिलाद उन नबी आज सर्वत्र उत्साहात साजरी. पाहूया सविस्तर वृत्त. रशियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल मॉस्को इथं शानदार स्वागत झालं. मॉस्को इथं दाखल होताच त्यांना रशियन सरकारकडून मानाची सलामी देण्यात आली. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी क्रेमलिन इथं आयोजित केलेल्या भोजन सोहळ्यात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पुतिन यांच्याबरोबर झालेली बोलणी अतिशय फलदायी झाल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. या दौऱ्यात क्रेमलिन इथं आज होणाऱ्या 16व्या भारत रशिया शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण तसंच 226 जातीच्या 200 हेलिकॉप्टर्सची खरेदी, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या 5व्या आणि 6व्या टप्प्यासाठीचे आणि आंध्र प्रदेशात आणखी 6 परमाणु संयंत्र बसवण्यासंदर्भातले करार पंतप्रधानांच्या या दौऱ्यात होण्याची शक्यता आहे. याशिवाय सिरियामधील परिस्थिती तसंच दहशतवादाला आळा घालण्यासाठी करता येईल अशा संभाव्य उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांमध्ये आज बोलणी अपेक्षित आहे. जम्मू काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात बसोली इथं बांधण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या केबल पुलाचं उद्घाटन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते आज होणार आहे. रावी नदीवर बांधलेल्या 592 मीटर लांबीच्या या पुलाच्या निर्मितीसाठी सीमा रस्ता संघटनेला 145 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. या पुलामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या तिन्ही राज्यांमध्ये संपर्क स्थापन होणार आहे. पर्यायानं या भागात पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन काल संस्थगित झालं. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल सभागृहात हिवाळी अधिवेशनात झालेल्या कामकाजाची माहिती दिली. या अधिवेशनात 13 विधेयकं संमत झाली असं अध्यक्षांनी सांगितलं. तर या अधिवेशनात राज्यसभेत 10 विधेयकं संमत झाली. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज काल संस्थगित झालं. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 मार्चला मुंबईत होणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी घोषित केलं. कोल्हापूर शहराचा वादग्रस्त टोल कायमस्वरूपी रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. तसंच डान्स बार बंदीबाबत आम्ही कधीही राजकारण केलं नाही. नवा कायदा तयार करून डान्स बार बंदी लागू करू, मात्र तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं शेतकऱ्यांसह सर्व जनहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या अधिवेशनात 13 विधेयकं संमत झाली. त्याशिवाय शेतकऱ्यांना 10,512 कोटी रुपयांचं पॅकेज, कोल्हापूरचा टोल रद्द आणि विदर्भ मराठवाड्यासाठी भरघोस मदत अशी महत्त्वाची कामगिरी अधिवेशनादरम्यान झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अधिवेशन काळात विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. विरोधकांच्या गदारोळामुळे अधिवेशनाचा 1 आठवडा वाया गेला. मात्र तरीही सरकारनं अनेक निर्णय घेतले. विशेषतः या अधिवेशनात विदर्भाला जी मदत मिळाली ती यापूर्वी मिळाली नव्हती असंही मुख्यमंत्री म्हणाले.
सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याची सरकारची एक खिडकी योजना सुरू झाली आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अधिवेशन संपल्यानंतर नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्ताधाऱ्यांची कामं करण्याची पद्धत अत्यंत बेजबाबदार असून सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असंही विखे पाटील म्हणाले. चिपळूणमध्ये अनेक वर्ष प्रलंबित असलेली अतिक्रमण विरोधी तसंच अनधिकृत बांधकामं पाडण्याची कारवाई नगरपालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसात 175 अनधिकृत दुकानं हलवण्यात आली आहेत. 30 वर्षे सातत्यानं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामं तोडण्याबाबत राजकीय हस्तक्षेप सुरू होता. मात्र आता मोठ्या प्रमाणावर असलेली सुरक्षा, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा निर्धार आणि नागरिकांची मानसिकता पाहून नेत्यांनी काढता पाय घेतला तर व्यापाऱ्यांनीही नुकसानीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. कराड गुहागर मार्गावरच्या 19 मीटर रुंद असणाऱ्या रस्त्याच्या बाजूनं आणखी 4.5 मीटर बांधकाम मोकळं करण्यात आल्यामुळे नागरिकांनी मुख्याधिकारी विजय राठोड यांचं अभिनंदन केलं आहे. पुण्यात बालगंधर्व परिसरात निशस्त्र पोलीस शिपायावर गोळीबार करण्यात आल्याप्रकरणी अक्षय सोनिया आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली असून आरोपी देवेंद्र देशमुख अजूनही फरार आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात पोलीस शिपाई मयूर भोकरे काही कामानिमित्त गेले असताना एका इसमाच्या कमरेला बंदूक आढळल्यानं त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी आरोपींनी तिथून पळ काढत मयूर भोकरे याच्यावरच गोळीबार केला. दरम्यान रजेवर असतानाही भोकरे यांनी केलेल्या कामगिरीबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त के पाठक यांनी 10,000 रुपयांचं पारितोषिक, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. अभिनेता सलमान खान हिट अँड रन खटल्याप्रकरणी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, अशी माहिती सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयाला दिली. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका लवकरच सर्वोच्च न्यायालयात दाखल करू, असं सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी सांगितलं. या अपघातातल्या पीडितांना सलमान खानकडून नुकसान भरपाई मिळावी या मागणीची याचिका पत्रकार निखिल वागळे यांनी न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता केली आहे. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशानं तयार केलेल्या ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी 24 डिसेंबर 1986 पासून सुरू झाली. त्यामुळे हा दिवस भारतीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या अंतर्गत सुरक्षेचा अधिकार, माहितीचा अधिकार आणि इतर अधिकारांचाही समावेश होतो. मुंबईतल्या के शिक्षण संस्थेच्या डॉ. शिरोडकर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन काल विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साक्षीनं संपन्न झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त सावळाराम नेवाळकर होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलनात सहभागी विद्यार्थ्यांनी यावेळी विविध कार्यक्रम सादर केले. विविध राज्यातल्या आदिवासींनी आपल्या कल्पनेतून साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन पुण्यातल्या पत्रकार नगर इथल्या दर्पण आर्ट गॅलरीत पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारच्या आदिवासी सहकारी संस्थेच्या वतीनं आदिवासींनी तयार केलेल्या विविध चित्रांचं प्रदर्शन इथं भरवण्यात आलं असून या प्रदर्शनाचं उद्घाटन चित्रकार सुभाष पवार यांच्या हस्ते झालं. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील वारली, गुजरातमधील पिथोरा तर मध्य प्रदेशातल्या गौड आणि ओरिसा सौरा या आदिवासींनी तयार केलेली चित्रं पाहायला मिळतात. आदिवासी कलाकारांनी त्यांच्या कल्पनेतून बांबूच्या झाडांचा वापर करून त्यावर पक्षी, माणसांच्या विविध छटा, देवांच्या प्रतिमाही साकारल्या आहेत. आदिवासी विभागाच्या वतीनं योग्य दरात ही चित्रं विकत घेतली जातात. त्यानंतर प्रदर्शनाच्या माध्यमातून ती नागरिकांना विकली जातात. हे प्रदर्शन 29 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती ट्राईब्स संस्थेचे JS शेखावत यांनी दिली आहे. ट्राइबल पेंटिंग एक ऐसी चीज़ है जो ट्राइबल कलाकार कई पुश्तैनी टाइम से अपने घरों में बनाते आ रहे हैं. इसको कमर्शियल रूप देने के लिए हम उनसे खरीदते हैं. उसको मार्केट करने के लिए इस तरह की एग्जीबिशन हम हर पूरे देश की कई शहरों में ऑर्गेनाइज करते हैं.
और इसमें 4 तरह की पेंटिंग आपको देखने को मिलेगी। वारली महाराष्ट्र की है, गुजरात की पिथौरा है, मध्य प्रदेश की गोंड मिलेगी और उड़ीसा की शावरा पेंटिंग है। महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीनं कोळी आगरी मालवणी महोत्सवाचं आयोजन यंदा ठाण्यात करण्यात आलं आहे। येत्या 26 डिसेंबरला शिवसेनेचे नेते लीलाधर डाके यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असल्याचं महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी काल ठाण्यात आयोजित पत्रपरिषदेत सांगितलं। कोळी आगरी समाजाच्या विविध खाद्यपदार्थांना बाजारपेठ तसंच कलागुणांना व्यासपीठ मिळावं यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं तरे म्हणाले। 4 जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे। प्रेषित मोहम्मदाचा जन्मदिन अर्थात ईद ए मिलाद उन नबी आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या निमित्तानं देशात विविध भागांमध्ये मिलाद मैफिली तसंच परिषदांच्या माध्यमातून प्रेषित मोहम्मदाची शिकवण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। प्रार्थना स्थळांना फुलांनी सजवण्यात आलं असून मिरवणुकाही काढण्यात येणार आहेत। राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी जनतेला ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत। हा दिवस आपल्याला प्रेम आणि सहानुभूतीचा संदेश देतो तसंच प्रेषित मोहम्मदाच्या त्यागाची आठवण करून देतो असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। या सणाच्या निमित्तानं देशात बंधुभाव वाढीला लागो असंही त्यांनी म्हटलं आहे। येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणजे नाताळ, शांती दया तसंच एकतेचा अनुभव देणारा हा सण। या सणाच्या तयारीकरता राज्यात ठिकठिकाणी ख्रिस्ती बांधवांची पावलं बाजारपेठांकडे वळलेली आहेत। मुंबईतल्या सांताक्रूज, खार, वांद्रेसह अनेक ठिकाणी ख्रिस्ती बांधवांची गर्दी होत आहे। येशू ख्रिस्ताचा जन्माचा देखावा तयार करण्यासाठी घरातल्या मोठ्यांसह चिमुरडेही ख्रिसमस ट्री, सांताक्रूज, स्टॉकिंग्स, मुखवटे, सिरामिक बाहुल्या, रंगीबेरंगी झालरी यासारख्या वस्तू खरेदी करण्यास निघाले आहेत। नाताळासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंसाठी शहरातील गिफ्ट शॉप, मॉल्स, दुकानेही सजली आहेत। मेरे मम्मी पापा मेरे को गिफ्ट देकर बहुत खुश कर देते हैं। या सणाचा उत्साह पाहता अन्य धर्मियांकडूनही नाताळसाठी खरेदी करण्यात येत आहे। मैं कैथलिक नहीं हूँ बट मुझे ये फेस्टिवल बहुत अच्छा लगता है। इतने सारे कलर्स होते हैं, शॉपिंग होती है, पार्टीज होती है, तो सब बोलते हैं ना नया नया एकदम कलरफुल अच्छा लगता है। आपल्याकडे असलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दुकानदारही सज्ज झाले आहेत। ये मेरे पास बॉल है, क्रिसमस ट्री है, फिर ड्रम्स है, गिफ्ट बॉक्स है, एंजिल है, स्नो फ्लैग है, सब ये सब मार्केट के लिए अवेलेबल रहता है क्रिसमस में हर साल। अहमदनगर इथंही नाताळाच्या पूर्वतयारीची लगबग सुरू झाली आहे। गिरिजाघरातले धर्मोपदेशक नाताळच्या नियोजनात मग्न झाले आहेत। ख्रिस्त जन्मासाठी जवळजवळ या चर्चमध्ये 5 ते 6,000 भक्तगण येत असतात आणि अत्यंत आनंदाने उत्साहाने हा सण साजरा केला जातो। जालना जिल्ह्यात नाताळासाठी शहरात असलेल्या चर्चच्या परिसरात मोठी लगबग बघायला मिळत आहे। रंगरंगोटी, पथकं, रोषणाईला सुरुवात झाली आहे। संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये त्याचप्रमाणे ख्रिस्ती बांधवामध्ये सर्वात महत्त्वाचा हा सण आहे आणि म्हणून सर्वजण या सणाचा पुरेपूर आनंद घेतात। नागपूर आणि कोल्हापुरातही या सणाचा उत्साह दिसत आहे। ख्रिसमस आणि ईद ए मिलाद सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। हवामान वृत्त। येत्या 24 तासात उत्तर कोकणात काही ठिकाणी वातावरण थंड राहील तसंच संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर। 16व्या भारत रशिया शिखर परिषदेत ऊर्जा, संरक्षण, अणुऊर्जा या संदर्भातले करार होण्याची शक्यता। जम्मू काश्मीरमधल्या नवनिर्मित केबल पुलाचा संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। जम्मू काश्मीर, हिमाचल आणि पंजाब या तिन्ही राज्यांमध्ये संपर्क सुलभ होणार। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित। अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 मार्चला मुंबईत। आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद ए मिलाद उन नबी आज सर्वत्र उत्साहात साजरा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।